हा उरलेला किराणा मला डब्यामध्ये भरायचा होता आणि ह्या डब्यातून त्या डब्यात माझं करणं चालू होतं. कारण की प्रत्येक महिन्याला जर किराणा आणला ना तर 2-3 किलो मी बाजूलाच ठेवते आणि ही सवय कोणाकोणाला आहे नक्की मला सांगा बरं का. प्रत्येक महिन्याला आपण किराणा भरत असतो आणि प्रत्येक महिन्याची परिस्थिती ही सारखी सुद्धा नसते. म्हणून ही सवय बऱ्याच बायकांना असेल. 2-3 किलो जे आहे तर ते बाजूलाच ठेवायचं आणि वेळ पडली तर ते बाहेर काढायचं. याच वस्तू बाजूला ठेवलेल्या 8-10 दिवस पुरतात आणि हाच सपोर्ट आपल्या नवऱ्यांना आपण करत असतो आणि करायलाच पाहिजे असा सपोर्ट. आणि कोण कोण असा सपोर्ट करतो नक्कीच मला कमेंट करा. जी पण हाऊसवाईफ असते ना तर ती पैशांनी जरी मदत करू शकली नाही तरी अशा गोष्टींनी नक्कीच मदत करते आणि त्याच्यामुळे घर सुरळीत चालू राहतं. प्रत्येक ठिकाणी काटकसर करणं हा गुण आपल्या बायकांमध्ये नसानसात भरलेला असतो बरं का. या चकल्या वाळून 2 दिवसापासून पाठीमध्ये भरून ठेवलेल्या होत्या, त्या सुद्धा मी डब्यामध्ये भरून ठेवल्या. कैऱ्या आहेत आमच्या घरच्या मळ्यातून आणल्या होत्या आणि त्यांना इतका चीक होता त्या सुद्धा मी धुवून ठेवल्या. कारण भाजी पण करायची होती, पण करायचं होतं, त्याच्यासाठी धुवून आधीच पुसून वगैरे ठेवल्या. आणि घरच्या कैरीची सर काही विकतच्या कैरीमध्ये येत नाही. विकत किती आणल्या तरी घरच्या कैरीची चव मला तरी येत नाही, कारण घरचं खायची सवय पडलेली असते. त्याच्यामुळे काय करणार, मस्त अशी कैरीची भाजी करणार आहे. त्याची रेसिपी सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.